आदिवासी सार्वजनिक विभागामार्फत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या सर्व विकास कामांचे प्रलंबित बिलं तात्काळ देण्यात यावीत या मागणीसाठी ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केलं। शासनानं सदर देयकं लवकरात लवकर अदा न केल्यास मंत्रालयावर ठिय्या आंदोलन करून निदर्शनं करू असा गर्भित इशारा यावेळी देण्यात आला। तर कळवण सुरगाणा तालुक्यातील ठेकेदार बांधवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की कळवण हा आदिवासी आणि दुर्गम बहुल भाग असून या भागामध्ये दळणवळणासाठी आपल्या विभागाअंतर्गतचे रस्ते, पुलांचे बांधकाम, इमारत बांधकाम विविध शीर्षक लेखाखाली केली जातात। या भागात सरासरी 1200 ते 2000 मिलीपर्यंत पाऊस पडतो। असं असताना पावसाळ्यापूर्वी सुरू झालेली कामं पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात सदर कामं खराब होऊन ठेकेदारांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार। तसंच दळणवळणाचा प्रश्नही गंभीर होऊन नागरिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे। दरवर्षी नवीन कामं मंजूर होतात, मात्र निधी पुरेसा उपलब्ध होत नसल्यानं ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला। ठेकेदारांनी सदर कामं पूर्ण करण्यासाठी मित्र, नातेवाईक यांच्याकडनं हात उसनवारी मिळेल त्याच्याकडनं आणि बँकाकडनं व्याजानं पैसे उचललेत। त्यांच्या पैशासाठी तगादा सुरू झाला आहे। त्यामुळं लवकरात लवकर देयकं न मिळाल्यास ठेकेदारांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नसल्यानं शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा लवकरच मंत्रालयावर ठिय्या आंदोलन करू असा इशारा त्यांनी निवेदनामध्ये दिला आहे। प्रतिनिधी अनिल पवार, कळवण, नाशिक, NTV न्यूज मराठी।